ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून समोर आलेली ही घटना केवळ एका व्यक्तीची व्यथा नाही, तर ती आधुनिक भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेतील ढिसाळपणा, असंवेदनशीलता आणि नियमांच्या नावाखाली चालणाऱ्या पिळवणुकीचं जळजळीत वास्तव मांडणारी शोकांतिका आहे। एका बाजूला आपण डिजिटल इंडिया आणि बँकिंग क्रांतीच्या गप्पा मारतोय, तर दुसऱ्या बाजूला एक निरक्षर आदिवासी माणसाला आपल्या बहिणीच्या हक्काचे 20,000 रुपये मिळवण्यासाठी तिचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जावं लागतं। ही बाब संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे। कुठं घडलंय नेमकं हे आणि संपूर्ण प्रकरण तरी काय, पाहूयात या व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी। घटनेची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यातील पटना तालुक्यात असलेल्या दियानाली या दुर्गम गावात जावं लागलं। या गावात जितू मुंडा नावाचा 50 वर्षीय आदिवासी माणूस आपली मोठी बहीण कालरा मुंडा हिच्यासोबत राहत होता। कालरा मुंडा यांचं वय 56 वर्ष होतं आणि त्यांच्या बँक खात्यात 20,000 रुपयांची तुटपुंजी रक्कम जमा होती। जितू आणि कालरा यांच्यासारख्या लोकांसाठी 20,000 रुपये ही मोठी रक्कम असते, जी त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाची होती। मात्र नियतीने घात केला आणि 26 जानेवारी 2026 रोजी कालरा मुंडा यांचं निधन झालं। एका गरीब कुटुंबासाठी हा केवळ भावनिक धक्का नव्हता, तर आर्थिक संकटाची सुरुवातही होती। बहिणीच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यविधी पार पडले। काही दिवसांनी घर चालवण्यासाठी पैशांची चणचण भासू लागल्यानं जितू मुंडा यांनी आपल्या बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा निर्णय घेतला। ते पटना तालुक्यातील ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेत गेले। जितू हे निरक्षर आहेत, त्यांना बँकिंग व्यवहारातील तांत्रिक बाबी, अर्जांचे नमुने किंवा कायदेशीर गुंतागुंत याबद्दल शून्य माहिती होती। त्यांना वाटलं की बहीण गेल्यावर भाऊ म्हणून त्यांना ते पैसे सहज मिळतील। मात्र जेव्हा ते बँकेत पोहोचले तेव्हा त्यांना नियमांच्या अशा अडचणींचा सामना करावा लागला, ज्याला ओलांडणं त्यांच्यासाठी अशक्य झालं। बँकेतील कर्मचाऱ्यांनी जितू यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत खातेदार स्वतः बँकेत येत नाही तोपर्यंत पैसे दिले जाणार नाही। जितू यांनी विनवणी केली होती, हात जोडले आणि वारंवार सांगितलं की माझी बहीण कालरा आता या जगात नाही, तिचा मृत्यू झालाय। तरीही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणाने आपलं पालुपत सुरूच ठेवलं। खातेदार जिवंत असो वा मृत, जोपर्यंत ती प्रत्यक्ष समोर येत नाही तोपर्यंत अंगठा घेतल्याशिवाय किंवा सही घेतल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत, असा अजब पवित्रा बँक कर्मचाऱ्यांनी घेतला। एका निरक्षर माणसाला मृत्यू दाखला, वारसा नोंदणी किंवा कायदेशीर वारस दाखला या गोष्टींची काय माहिती असणार? बँकेच्या कर्मचाऱ्यांचं कर्तव्य होतं की त्यांनी जितू यांना या प्रक्रियेबद्दल साध्या भाषेत मार्गदर्शन करावं। मात्र मदतीचा हात देण्याऐवजी त्यांनी केवळ तांत्रिक अडवणूक केली। अनेक दिवस जितू मुंडा बँकेच्या चक्रा मारत राहिले। गावापासून बँकेपर्यंतचा प्रवास, दिवसभराची भूक आणि पदरी पडणारी निराशा यामुळे जितू यांचा संयम सुटत चालला होता। प्रत्येक वेळी त्यांना त्याच प्रश्नाचा सामना करावा लागत होता, बहीण कुठं आहे, तिला घेऊन या। अखेरीस हताश झालेल्या जितू मुंडा यांच्या मनात एक टोकाचा विचार आला, ज्या व्यवस्थेला जिवंत माणसाच्या शब्दावर विश्वास नाही तिला पुरावाच दाखवावा लागेल, असा निश्चय त्यांनी केला। सोमवारी पहाटे जितू यांनी आपल्या बहिणीची कबर उकरली आणि तिचा सांगाडा बाहेर काढला। एका कपड्यात तो सांगाडा गुंडाळून त्यांनी तो खांद्यावर घेतला आणि थेट बँकेत पोहोचले। जेव्हा जितू मुंडा सांगाडा घेऊन बँकेच्या आवारात शिरले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली। एक व्यक्ती आपल्या मृत बहिणीचे अवशेष घेऊन पैसे मागण्यासाठी उभा आहे, हे दृश्य पाहता अनेकांच्या अंगावर काटा आला। बँकेत एकच गोंधळ उडाला। जो कर्मचारी आतापर्यंत खातेदाराला आणण्याचा आग्रह धरत होता तोच आता भीतीपोटी लांब पळू लागला। ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि काही वेळातच पटना पोलीस ठाण्याचे पोलीस तिथे दाखल झाले। पोलीस निरीक्षक किरण प्रसाद साहू यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ हस्तक्षेप केला। त्यांनी जितू मुंडा यांना शांत केलं आणि परिस्थिती हाताळली। साहू यांनी पत्रकारांशी बोलताना बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, जितू मुंडा हे एक साधे, भोळे आणि निरक्षर आदिवासी आहेत। त्यांना बँकिंग नियम समजत नाही। जेव्हा एखादा ग्राहक सांगतो की खातेदार मृत आहे तेव्हा बँकेने त्याला योग्य कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगायला हवी होती। त्याला वारस दाखला कसा मिळवायचा किंवा मृत्यूचा पुरावा कसा सादर करायचा हे सांगणं बँकेचं काम होतं। मात्र बँक कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने त्याच्याकडे बहिणीला प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी केली ते अत्यंत संतापजनक आहे। ही घटना केवळ एका बँकेच्या कर्मचाऱ्याची चूक नाही, तर ती आपल्या संपूर्ण प्रशासकीय मानसिकतेचं प्रतिबिंब आहे। आपण डिजिटायझेशनच्या आजच्या युगात कागदपत्रांना माणसापेक्षा जास्त महत्त्व देऊ लागलो आहोत। गरीब, अशिक्षित आणि विशेषतः आदिवासी समुदायातील लोकांसाठी बँकिंग आणि सरकारी कामं आजही एखाद्या युद्धापेक्षा काही कमी नाही। नियमांचा हेतू व्यवस्था सुलभ करणं हा असायला हवा, पण इथं नियमच माणसाचा छळ करण्यासाठी वापरले जात असल्याचं दिसतं। जर बँकेच्या व्यवस्थापकानं किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहिलं असतं तर जितू मुंडा यांना आपल्या स्वतःच्या हातानं बहिणीची कबर उकरण्याची वेळ आली नसती। मृत्यूनंतरही कालरा मुंडा यांच्या देहाची झालेली ही विटंबना समाजाला टोचणी लावणार। पैशांची इतकी गरज
की एका माणसाला आपल्या प्रिय व्यक्तीच्या सांगाड्याचा आधार घ्यावा लागतो, हे गरिबीचं भीषण वास्तव आहे. या घटनेनंतर आता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात बँकिंग व्यवहारांसाठी विशेष मदत केंद्र असावीत, जिथं अशिक्षित लोकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल, अशी मागणी आता जोर धरली. आजही ओडिशाच्या केंझोर जिल्ह्यातील त्या बँकेच्या शाखेबाहेर जितू मुंडा यांचा तो चेहरा लोकांच्या स्मरणात आहे, जो केवळ आपल्या हक्काच्या 20,000 रुपयांसाठी व्यवस्थेशी लढत होता. ही घटना आपल्याला हेच शिकवते की जोपर्यंत प्रशासन आणि नियमांमध्ये माणुसकी उरत नाही, तोपर्यंत कोणतीही प्रगती पूर्ण म्हणता येणार नाही. जितू मुंडा यांनी उचललेलं पाऊल हे त्यांच्या हताशपणाचं प्रतीक होतं, पण ते आपल्या व्यवस्थेच्या अपयशाचं घाणेरडं उदाहरण ठरलं. सरकारनं या घटनेची दखल घेऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि भविष्यात कोणत्याही जितू मुंडाला आपल्या बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत जावं लागणार नाही याची खात्री करा. हीच आजच्या काळाची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.